आमचा वाचा मूकबधीर असताना डोल्या मारुतीचा दर्शन करायला गेल्यानंतर दर्शन करून येताना त्यांना लघवी लागल्यामुळे लघवीला पार्किंगमध्ये जगदाळे कॉम्प्लेक्समध्ये गेली. तिथं गेल्यानंतर येताना धक्का लागल्यामुळं तिथली पोरं हाणमार सुरू केली. 7-8 जण अशी मारली बेधडक की पायापासून डोक्यापर्यंत लाकडानं आणि रायवळानं बांबून मारली, हाणमार केली. केल्यानंतर आमचे घरचे लेडीज वगैरे तिथं विचारपूस करायला गेल्यावर लेडीजचा बी विचार न घेता दगड उचली आणि लेडीजला धक्काबुक्की केली. आम्ही कंप्लेंट करायला रात्रपासून थांबलेलो, कंप्लेंट काय पूर्णपणाने घेतले नाहीत. सकाळी शिवसेनाचे कार्यकर्ते काय लोक आली आणि त्यांना सांगितल्यानंतर कंप्लेंट प्रोसिजर तयारी चालू केली. कुणी मारले? हे जगदाळेचे माणसं, त्यांचे पुतणे व त्यांचे पोरं असे मिळून 7-8 जण मिळून मारलेत आणि हातपाय बांधले होते त्यांचे. पोलिसांना तक्रार द्यायला गेल्यावर काय झाले? पोलिसाला तक्रार दिल्यानंतर थांबा सकाळी बघू असे म्हणले. ती तक्रार घेतली नाही. तक्रार सकाळी शिवसेनाचे जे प्रमुख आलते त्यांनी बोलल्यानंतर तक्रार सुरू केली देण्याची. काय झाले? ते आम्हाला पोराला फोन केले होते, मारून हाणमार करून बांधून. पोरग फोन केला आहे, मुक्याला बांधले ती म्हणले, मारले ती म्हण जा. आम्ही गेलो 4 जण. गेल्यावर सोडला पोरानं मला निष्करण मारायला लागले. आम्ही मसनवाट्यात आम्ही इथला, आम्ही कुठं जात नाही, मी इथला सारखं इथंच येतो. चाय प्यायला लागलो तर मला मारायला लागला. म्हणलं तर ते हाणमार करून आम्हाला या ग तुम्ही इकडं तुम्हाला दाखवतो म्हणून आम्हाला गेल्यावर हाणमार करून आम्हाला ढकली करून पूरला मारले, जिंजे ओढले आणि मला ढकलले. दोन्ही हे दोंड उचलून अजून मारायला अंगावर यायला लागले आम्हाला. मग आम्ही 4च बाय, आम्ही काय करायचं? आणि पोरग तर बांधून कशाला सोडायला लागलीच, अजून मारून टाकायचं प्रयत्न करता, कशाला इकडे इरव्यात यायचं आमच्याकडे असं म्हणायला लागले आम्हाला. आणि पदर ओढून त्या आमच्या भाचीचं पदर ओढायला लागलं ना, आम्ही सोडवायला जातो आम्हाला ढकलायला लागले आणि धोंड्या घालायला लागले आम्हाला. त्या भाचीचं पदर ओढलं नाही का गालावर हाणले आणि आम्हाला ढकली करून आम्हाला ओढायला लागलं. आम्ही 4च बाया दिसला त्याला. असा हल्ला केलाय आमच्या मुख्यावर आमच्यावर. आमचं कोणच पोरं नव्हते. तक्रार द्यायला कधी आला होता? काल 7 वाजता इकडे आला, बांधलेलं तसंच आम्ही घेऊन आलो 7 वाजता. तक्रार घेतली नाही कालपासून? कालच्या धरून आम्ही हिंडायला लागलो, तक्रार घेतल्या नाही. घेतले नाही तक्रार. घेतली तक्रार? आता घेतले ती, पण ती काय घेतले ते आम्हाला काय माहित नाही. आमचं पोरग दवाखान्यातच पडून आहे. उठायलाही नाही, चालायलाही नाही, काय नाही. नंदिनी राजेश पवार, मी त्यांची पत्नी. त्यांनी काय हॉटेल पाशी गेलते. हॉटेल पाशी गेल्यावर त्यांनी तिथं हॉटेल म्हणजे असं हॉटेलमध्ये खायला गेलते. चाय पाणी त्यांनी केले. चाय पाणी त्यांनी केल्यावर मग त्यांनी बाहेर लघवीला त्यांनी गेलते. लघवीला त्यांनी गेल्यावर ते उभारल्या ठिकाणी त्यांनी महागातून वार केलेत. त्यांनी मारामारी केलेत त्यांनी. आणि त्यांना बोलता येत नाही, काय नाही. उगाच एक माझं लहान लेकरू आहे, लहान लेकराला घेऊन मी कसं जाऊ? असं घेऊन त्यांनी काबर माझ्या नवऱ्याला मारलेत. मला हे बोलायचं होतं. आणि माझ्या नवऱ्याला काय झालं गेलं तर मी काय करणार? चोरी करून केलेत म्हणून त्यांनी काय पण आरोप टाकलेत माझ्या नवऱ्यावर. गाडी मांडीला, गरबड्याला, शरीरला, सगळ्या शरीरला लागलेला आहे. काल 7 वाजता घडलेलं घटना आहे. काल घेतली नव्हती त्यांनी पोलिसांनी. त्यांनी म्हणले सकाळी घेतो, सकाळी 9 वाजता घेतो म्हणले. मग सकाळी 9 वाजता घेतले नाहीत. मग आम्ही घेतले नाहीत म्हणून पोलीस स्टेशनला आलता. सकाळ धरून आम्ही पोलीस स्टेशन मध्येच होता. आणि त्यांचे नाव सूरज हरिश्चंद्र जगदाळे आणि शांतनू नरवडे व इतर साथीदार प्रतीक जगदाळे, गणेश जगदाळे, राजभाऊ देशमाने एवढेच. इथं जगदास कॉम्प्लेन पाशी होतं, पार्किंग पाशी भांडणं असं केलेत त्यांनी. काय मागणी आहे? तुमची मागणी काय? आमची मागणी आम्हाला न्याय पाहिजे.
आमच्या आत्याच्या मुलाला बांधून ठेवलं होतं तिथं. आम्ही सोडवायला गेल्यावर आम्हाला पण मारहाण केलेत त्याने आणि असं ढकलाढकली पण केल्यात आणि पदर पण ओढलेत त्याने. कुणी मारले? ते आम्हाला नाव पण माहित नाही त्यांचं, पण तिथं आता लिहिलं आम्ही सगळं. हा ते पार्किंग कसे काय झालं नेमकं? ती मूग भद्र आहे त्याला मारलेत त्याने आणि बांधून ठेवून आम्हाला फोन लावले होते. म्हणजे मुक्याच्या भावाला, मग मुक्याचा भाऊ आम्हाला फोन लावलं, असं असं मारलेत तिथं जावा. त्यानं परगावी होतं कुठं बांधून मारले? जगदाळच्या कॉम्प्लेक्स पाशी कुणाला मारले? मुकाला आमच्या. कशासाठी मारले? कशासाठी का ना आमच्या एरियात यायचं नाही म्हणून मारलेत. पुन्हा पुन्हा काय झालं? पोलीस स्टेशनला आल्यावर काय झालं? पोलीस स्टेशनला आल्यावर आम्हाला घेतलं म्हणून नुसतं एक कागद देऊन हाकलले आम्हाला आणि दवाखान्यात ऍडमिट केलं. अजून रिटर्न आलं. काय ना काय ना उद्या 9 वाजता पोलिसांना पाठवतो म्हणले. 9 वाजता पण आलं नाहीत. अजून रिटर्न चाललो होतो आम्ही आज सकाळी येऊन. अजून पण घेतले नव्हते. आता ते लोक आल्यावर घेतलेत आमचे सगळं केस. कुठं मारले? ते कॉम्प्रेस पार्किंग पाशी पूर्ण शरीराला मारलंय. सगळं काळा निळं करून ठेवलेत त्याला. लाकडं चुरा झाले तिथं मारून त्याच्या अंगावर. आणि दगड ते गमजामध्ये दगड बांधून त्या दगडानं पण मारलेत त्याला. 6 जण होते. 6 जण होते. तिघ मारले ती 6 जण हात धरले ते, हात पाय धरून मारले ती बांधून. तक्रार घेतली का पोलिसांनी? आता घेतलेत. आता घेतले ती बी कसं घेतले ती का अजून जीव मारायचं धमकी देऊन अजून काय करते, काय पैसे खाऊन रद्द करते ती.